नमस्कार. बार्शी संचारच्या मिळून सारेजणीच्या सखी सम्राज्ञी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण या कार्यक्रमामध्ये तज्ञ मैत्रिणींना निमंत्रित करत असतो आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडचा जो अनमोल ज्ञानाचा ठेवा आहे तो जाणून घेत असतो. आज आपल्यामध्ये आलेले आहेत सौ दीपाली प्रसाद सहस्त्रबुद्धे मॅडम. आपल्या या ठिकाणी स्वागत. नमस्कार. दीपाली मॅडम मूळ संगीत विशारद आहेत, संगीत क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. श्री समर्थ संगीत क्लासेसच्या माध्यमातून ते संगीताचे क्लासेस घेतात आणि अधिक माहिती त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची, त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दलची आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात. दीपाली मॅडम, मला पहिल्यांदा सांगा की संगीत हे चराचरातील अणुरेणूमध्ये सामावलेलं आहे, तर संगीताचं महात्म्य तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं विशद करू शकता? मनुष्य जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्याबरोबर संगीत आहे. कारण आवाज हा प्रत्येकाच्या कानावरती पडतो आणि त्या आवाजातला वेगळेपणा हा अगदी लहान मुलाला सुद्धा लक्षात येतो. कारण ज्या वेळेला आपण एखादं लहान मूल रडत असतं आणि बाकीचे सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ते थांबत नाही. पण ज्यावेळेस तो आपल्या आईचा आवाज ऐकतो त्यावेळेला मात्र ते मूल शांत बसतं. म्हणजे त्यावेळेपासून त्याच्या डोक्यामध्ये आवाज ही संकल्पना स्पष्ट झालेली असते. आणि संगीत हे क्षेत्र आवाजाशीच निगडीत आहे. आणि जन्मताच आपण जेव्हा मुलांना अंगाई गातो हे पण संगीतच आहे. मग त्याच्यामध्ये सूर, ताल, लय या अनुषंगाने आपण त्याची मानसिकता, शांतता त्याला मिळावी या पद्धतीने आपण अंगाई गात असतो. म्हणजे जसं मूल जन्माला येतं तिथपासून तर त्याच्या सगळ्या टप्प्यांवरती, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती त्याला संगीत हे साथ देत असतं. त्या अगदी मृत्यूपर्यंत संगीत हे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे. बरोबर. अनन्यसाधारण महत्व आहे संगीताला अतिशय मानवी जीवनामध्ये, असं मला तरी वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळलात? घरात संगीत कोणाला आवडत होतं का? कोण होतं शिकलेलं वगैरे? आमचं घर हे घराणं हे पौरोहित्य करणारं असल्यामुळे लहानपणापासून कथा, कीर्तन, प्रवचन ही घरामध्ये असायची. आणि आई वडिलांना मुळात आवड होती या क्षेत्राची. वडील उत्तम गात होते, आई उत्तम गात होती, आजोबा उत्तम पखवाज वाजवत होते. आणि हे सगळे संस्कार लहानपणापासून मनावरती झालेले असल्यामुळे, हे बाळकडून लहानपणापासून मिळालेले असल्यामुळे आपोआपच पुढे जाऊन संगीत क्षेत्राकडे मी वळाले. आणि मग परीक्षा वगैरे हे सगळं देत गेलं आणि आवड होती. मग त्या अनुषंगाने म्हणून मग गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा असतात, त्याच्या 7 परीक्षा असतात विशारद. मग संगीत क्षेत्रात गायन या विषयामध्ये मी ह्या परीक्षा दिल्या. माझं माहेर नाशिक आहे, मग नाशिकलाच माझं हे सगळं संगीताचं ज्ञान शिक्षण मी घेतलं. तिथे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या. आणि इकडे लग्नानंतर आल्यानंतर मात्र जोडीदार त्याचीच आवड असलेला मिळाल्यामुळे आपोआपच मग क्लासेस वगैरे सुरुवात केली. म्हणजे आपण शिकलो आहे ते त्याचं ज्ञान दुसऱ्यांनाही थोडंसं मिळावं या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी म्हणून क्लासेसची संकल्पना पुढे आली आणि सुरू केलं शिकवायचं. म्हणजे मग तुम्ही सुरुवातीला क्लास चालू केले त्यावेळेला तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता? विद्यार्थी म्हणजे मिळत होते का? शाळेमध्ये जाऊन सांगावं लागत होतं? नाही, असं म्हणजे जाऊन सांगावं असं लागलं नाही. अगदी सुरुवात ही 7 विद्यार्थ्यांपासून झाली आणि आज गेले 25 वर्ष क्लास चालू आहे. अनेक विद्यार्थी हाताखालनं गेलेले आहेत. आणि संगीतात मला असं वाटतं की सांगण्यासारखं नाहीये. म्हणजे असं आहे, ती मुळात प्रत्येकाला आवड असावी लागते. आपोआप माणूस त्याच्याकडे वळतो. संगीत कुठेही पोहोचतं. त्याचा वेगळा प्रसार असा करावा लागला नाही. जे शिकवण्यातनं विद्यार्थ्यांच्या मार्फतच हे छान आहे किंवा हे छान शिकवतात असं आपोआप माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली क्लासची. त्याची वेगळी काही अशी ऍडव्हर्टाईज करावी लागली नाही. आणि आवड असणारे आपोआप या क्षेत्रात गेले, वळाले म्हणजे आपोआपच असं झालंय. आणि आज अनेक विद्यार्थी हाताखालनं गेलेत, अजूनही खूप विद्यार्थी येत आहेत आणि त्यांना हे संगीताचं ज्ञान देण्याचं कार्य अखंडपणे भगवंत कृपेने चालू आहे. अगदी बरोबर. आणि आता हे क्लासमध्ये जास्त संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची असते का महिला वर्गांचा पण प्रतिसाद असतो? आपल्याकडे वयोगट 5 वर्षापासून तर अगदी 75 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. मग विद्यार्थी तर शिकण्याच्या दृष्टीने म्हणून येतात. आणि आता सध्याचं आयुष्य हे धकाधकीचं आयुष्य आहे अतिशय. आणि सगळ्यांना मानसिक ताणतणाव खूप आहे.
आणि हे कुठेतरी कमी होण्यासाठी म्हणून आपोआपच मनुष्य हा संगीताकडे वळतोय. कारण संगीत ही अशी कला आहे की तुमच्या मनातली सगळ्या ज्या काय भावना आहेत, दुःखद भावना आहेत किंवा जे स्ट्रेस आहे ते कमी करण्याचं अतिशय उत्तम साधन आहे संगीत. त्याच्यामुळे तुम्ही ताणतणाव विरहित आयुष्य जगण्यासाठी संगीताची खूप आवश्यकता आहे सध्याच्या काळामध्ये तरी. बरोबर आहे मॅडम, जे म्हणता येते. कारण आता संगीत योग, सगळे संगीतवरचे पण ध्यानधारणा, ह्या गोष्टी सगळ्या खूप अंगीकारल्या जात आहेत काळानुरूप. तर तुम्ही हे करता करता अध्यात्म क्षेत्राकडे पण वळलात आणि आज मॅडम खूप चांगल्या रीतीनं नारदीय कीर्तन सेवा बजावताना आपल्याला दिसतात. त्या अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तन सेवा बजावलेली आहे आणि अशा कीर्तनकार महिला म्हणून त्या आपल्या सगळ्या भागामध्ये सर्वज्ञात आहेत. तर मॅडम तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय, म्हणजे अध्यात्माची आवड आणि कीर्तन सेवा इकडे पदार्पण कसं काय झालं? मुळात वाचनाची आवड होती मला आणि वाचन सगळ्या प्रकारचं वाचन केलेलं आहे. मग असं करत करत अध्यात्माची तर आपोआपच आवड निर्माण झाली आणि त्याला संगीताची जोड होती. मग जे आपल्याला आपल्यापुरतं जे आहे मर्यादित राहू नये, ते लोकांपर्यंत पोहोचावं. आणि कीर्तन हे असं माध्यम आहे की जे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करतं सध्याच्या काळामध्ये. म्हणजे खूप पूर्वीपासून हे आहे. कीर्तन ही कला जी आहे ती लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं साधन होती. म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून किंवा प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली जायची. मग आताही सध्याच्या काळामध्ये ही गरज आहे असं मला वाटलं. आणि आपल्याकडे जर ते ज्ञान आहे तर त्याचा उपयोग आपण लोकांसाठी थोडासा करावा असं मला वाटलं. आणि म्हणून मी कीर्तन या कलेकडे किंवा या क्षेत्राकडे थोडंसं त्या दृष्टीने बघून त्याकडे वळले. आणि संगीताची तर जोड आहेच आहे कीर्तनाला. नारदीय कीर्तन, सांप्रदायिक कीर्तन असे प्रकार आहेत वेगवेगळे कीर्तनाचे. पण नारदीय कीर्तनामध्ये जास्तीत जास्त संगीताला महत्व आहे. कारण जास्तही अध्यात्म लोकांना रुचत नाही हल्ली, किंवा ते डोक्यावरनं जातं, किंवा तुम्ही खूप लोकांना काहीतरी ज्ञान द्यायला गेलात तर ते लोकांना आवडत नाही. मग त्याला जर थोडीशी हलकी फुलकी मनोरंजनाची जर झालर असेल तर ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं. आणि नारदीय कीर्तनामध्ये तोच प्रकार आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये संगीताच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांचं मनोरंजनही करू शकता आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि या दृष्टीने म्हणून आणि भगवंतापर्यंत जाण्याचा खूप सोपा मार्ग आहे हा, असं मला वाटतं की संगीत नादब्रह्माची उपासना आहे ही. आणि तुम्ही जेव्हा एखादं भक्तिगीत गाता किंवा एखादा अभंग गाता, ज्या वेळेला तुम्ही तो अगदी तल्लीन होऊन गाता त्यावेळेस तुमच्या डोक्यामधले सगळे विचार बाजूला होतात आणि तुमचं भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन होतं असं मला तरी वाटतं. म्हणजे भगवंतापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचा हा खूप सहज आणि सोपा मार्ग आहे. म्हणून संगीत प्रत्येकाने शिकावं असं मला तरी वाटतं. बरोबर मॅडम. कारण आपण जेव्हा आपल्या ह्या परमेश्वराला बघतो तेव्हा शिवशंकराला डमरू आवडतो, सरस्वतीला वीणावाद्य आवडतं, असं बघ नारद मुनींना वीणा आवडतो. हे असं प्रत्येक देवाला संगीत हे प्रिय आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये पण संगीत दडलेलं आहे, परंतु त्याची जागृती किंवा माहिती किंवा त्याचं जे आकलन असतं किंवा त्यातला जो आनंद असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आत्मसात करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो दैनंदिन आयुष्यातला, तोच थोडंसं कुठंतरी हरवत चाललेला आहे असं पण आपल्याला काय वाटतं? म्हणजे ओढा संगीताकडं वाढतो आहे की म्हणजे वाढायला हवा, काय तुमचं काय मत आहे या बाबतीत? नाही, आता पूर्वीपेक्षा लोक खूप जागरूक झाले आहेत. म्हणजे संगीताचं महत्व लोकांना पटायला लागलंय सध्याच्या काळामध्ये. आणि अगदी काय तुम्ही म्हणजे बसूनच त्याचं संगीत शिकलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमची दैनंदिन कामं करत करत पण ते करू शकता. तुम्ही स्वयंपाक करत असाल, एखाद्या वेळेस जर तुम्ही पोळ्या करताय, भाजी करताय, जर रेडिओवरती जरी एखादं गाणं असेल लागलेलं तरी ते तुम्ही गुणगुणून तुमची कामं तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे असं काही त्याला वेगळा वेळ द्यायला पाहिजे. फक्त आवड मात्र तुम्हाला हवी त्याची, तर तुम्ही त्याच्याशी खूप लवकर कनेक्ट होऊ शकता असं आहे. आणि मानवी जीवनाबरोबरच सध्या निसर्गाने पण संगीताला खूप महत्वाचं स्थान दिलंय. आपण तर कुठेही जरी आपण बाहेर गेलो आणि पक्षाचा जर सुमधुर एखादा आवाज ऐकला तर तो आपल्याला कानाला गोड वाटतो. आपण आपोआपच त्या आवाजाकडे खेचले जातो किंवा बघतो त्याच्याकडे.
मग निसर्गामध्येही सगळीकडे संगीत भरलेलंच आहे. झऱ्यांचं संगीत आहे, पक्ष्यांचं संगीत आहे, हे सगळं संगीत आयुष्यातच आपलं संगीत भरलेलं आहे. आणि मेडिकल सायन्सनी पण आता सध्या सिद्ध केलेलं आहे की जर तुम्ही मानसिक रुग्ण असाल समजा, किंवा तुम्हाला निद्रानाशाचा जर त्रास असेल, तर तुम्ही काही विशिष्ट संगीतातले जे राग आहेत असे ते जर ऐकले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे जर एखादं विशिष्ट प्रकारचं संगीत तुम्ही जनावरांना किंवा गाईगुरांना जर ऐकवलं तर त्यांच्या दुधाच्या क्षमतेमध्ये किंवा कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या प्रक्रियेमध्ये फरक पडू शकतो. त्याचप्रमाणे जर झाडांना जर तुम्ही संगीत ऐकवलं तर झाडं तुम्हाला फळं जास्त देतात. असं हे सगळं आता निसर्गामध्ये पण तुम्हाला संगीताबद्दल वारंवार बदल संगीतामुळे घडून येताना दिसतात. आणि आता सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. म्युझिक थेरपी ही सेपरेट आलेली आहे, त्याच्यावरती रिसर्च अजूनही चालू आहेत आणि सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा होतोय. खूप सुंदर संगीताचा. खूप सुंदर तुम्ही संगीताचं ज्ञान विशद केलं. कारण खरोखरच संगीत हे प्रत्येकाला आवडत असतं, प्रत्येकाचं मन संगीतावर हे डुलतं झुलतं. परंतु संगीत कलेपर्यंत पोचण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तोच प्रत्येकाला देणं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये शक्य होत नसतं. परंतु तो कुठंतरी बाजूला काढावा, कारण मनाचा थकवा, डोक्यातील विचारांना विश्रांती आणि कामामधली ऊर्जा वाढवण्यासाठी संगीत क्षेत्र आणि संगीत कला ही खूप महत्त्वाची आहे. मॅडम, तुम्ही संगीत कलेमध्ये एवढे पारंगत आहात, एवढं छान रीतीनं कीर्तन सेवा देता, याबरोबर शिशु संस्कार केंद्रामध्ये शिक्षिका म्हणून नोकरीही करता, तर मग इकडं ह्याकडे कसं काय वळलं? मुळात शिकवण्याची आवड होती, त्याच्यामुळे संगीत क्षेत्राकडे पण आले, म्हणजे क्लासेस वगैरे सुरू केले. आणि मला वाटतं की लहान मुलं ही अतिशय निरागस असतात. म्हणजे त्यांना तुम्ही किती रागवलं मारलं तरी सुद्धा ती 2 मिनिटांनी ते सगळं विसरून आपल्याला पुन्हा येऊन बिलगतात. ही जी निरागसता आहे ती मुलांमध्ये राहूनच मला वाटतं जपता येते. आणि शिक्षक हा अशी म्हणजे शिक्षक पेशा हा असा आहे की जो एक पिढी घडवतो. त्याच्यामुळे पिढी घडते. तुम्ही नुसतं ज्ञान देत नाही तर सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा व्हावा या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाचा प्रयत्न असतो. आणि हे खूप ज्ञानदानाबरोबरच हे खूप महत्त्वाचं योगदान आहे शिक्षकाचं, असं मला वाटतं. शिक्षक हा पिढी घडवतो, ज्ञानदान देतो, हे खूप महान कार्य आहे. आणि इथे कुठेतरी थोडासा खारीचा वाटा माझा पण लागावा असं मला वाटलं. ती निरागसता मुलांची माझ्यामध्ये यावी, माझ्यातली निरागसता हरपू नये, आणि या दृष्टीने म्हणून मी हा पेशा निवडला. माझ्याकडे 3 ते 6 वयोगटाची मुलं असतात आमच्याकडे, त्याच्यामुळे ती मला जपता येते निरागसता, आणि त्यांच्याकडनं मिळणारी ऊर्जा ही मला आयुष्यभर पुरेल असं मला वाटतं. किती सुंदर मॅडम. खरंच म्हणजे ज्या संगीतामध्ये एवढी ताकद आहे की ज्यांच्यामध्ये ती कला अवगत आहे तेच असं उत्साही व्यक्तिमत्व आम्हाला दिसतं. आपल्या मिळून साऱ्या जणींमधील मैत्रीण पण आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला लहानपणापासून संगीताची आवड आहे. आता ह्या वयात मी करू शकेल का, शिकू शकेल का? हो, अगदी नक्की शिकू शकता तुम्ही. संगीत शिकायला काही वयाची अट नाहीये, फक्त तुम्हाला आवड पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही वयामध्ये संगीत सुरू केलं शिकायला तरी त्याचं काही तुमच्यावरती परिणाम होणार नाही. उलट तुमच्या आयुष्यात त्याचा फायदाच होणार आहे. आत्ताचे जे ताणतणावाचं आपण आयुष्य जगतोय ते ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत तर खूप उपयोगी तर आहेच आहे. आणि एक प्रकारची ऊर्जा तुम्हाला संगीतातनं मिळते. आणि आपोआपच घरातली स्त्री जर उत्साही असेल तर सगळं संपूर्ण कुटुंब हे उत्साही राहू शकतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण आधी आपल्यात एनर्जी राहील या दृष्टीने संगीताकडे वळायलाच पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, आपण मुलाखतीच्या शेवटाला आलेलो आहोत. तर आता आपण संगीतावर एवढं ध्यानधारणेवर किंवा आध्यात्मिकतेवर बोललो, तर ही संगीत कलेमध्ये नव्या पिढीला जर करिअर करायचं असेल तर संधी आहे का? आणि त्या दृष्टीने जर कोणी आलं असेल तर मग त्यातले मार्ग काय आहेत? हो, आता संगीत क्षेत्राला खूप छान दिवस आलेत असं मी म्हणेन. कारण प्रसार माध्यमांचा तर खूप याच्यात मोलाचा वाटा आहे. आणि प्रत्येक 64 ज्या कला आहेत त्याच्यामध्ये संगीत ही सर्वश्रेष्ठ कला मानली गेलेली आहे ललित कलांमध्ये सगळ्यात.
आणि प्रत्येक मनुष्याच्या अंगामध्ये एक तरी कला असावी आणि संगीत कलेसारखी दुसरी कुठली कला नाही आहे असं मला वाटतं, की जी एकतर तुम्हाला भगवंताशी जोडते, मुळात तुमच्यातला तणाव सगळा कमी करते, माणसांमधला संवाद वाढवते ती कला, संगीत कला जी आहे ती. आणि सध्या संधी पण खूप छान उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मुलांच्या करिअरच्या दृष्टीने, आणि महिलांना पण भरपूर त्याच्यामध्ये संधी निर्माण होऊ शकतात. परीक्षा असतात त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होतोच परीक्षांचा. त्यानंतर जर रेल्वेमध्ये वगैरे जरी समजा जर जागा निघाल्या तर अदर ॲक्टिव्हिटीज, करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर संगीत तुमच्याकडे असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्याच्यामुळे या क्षेत्राकडे जास्तीत जास्त लोकांनी वळावं असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण आता नोकऱ्या करण्यापेक्षा आहे त्या कलेलाच दाद देऊन उपजत कला जी असते त्याच्यामधूनच अर्थार्जनाचं साधन जर निर्माण केलं तर खूप सोपं होऊ शकते. आणि कधीही आवड जर व्यवसायामध्ये रूपांतर झालं तर माणूस आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकतो. खरोखरच मॅडम इथे येऊन मॅडमनी खूप छान संवाद साधला. आणि ह्या सगळ्या बरोबर आपण मॅडमचे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आजतागायत 25 वर्षापासून तुम्ही तुमचे क्लासेस चालवता. आणि हे क्लास चालवत असताना हे उभय दाम्पत्य आपलं जे ग्रामदैवत भगवंत मंदिर आहे तिथं तुम्ही सातत्यानं मॅडम सेवा बजावता. प्रत्येक जे मोठमोठे सण असतात, दिवाळी पहाट आहे आणि जे मांगल्य दिवस आहेत, सप्ताह भगवंत जयंतीचा उत्सव असतो, भगवंत प्रकट दिनाच्या वेळेस, तर त्याच्यात गेली 25 वर्ष क्लासच्या माध्यमातून संगीत सेवा आम्ही देतो. त्यानंतर कीर्तन सेवा पण असते. आषाढी एकादशीच्या वेळेला कीर्तन सेवा असतात. त्यानंतर भगवंत महोत्सवाच्या वेळेस, प्रकटोत्सवाच्या वेळेला कीर्तन सेवा असते. आणि मला तर वाटतं की हे भगवंताचंच वरदान आहे की तो आमच्याकडनं सेवाही करून घेतोय. आणि भगवंतांनी हीच प्रार्थना की ही अखंड त्यांनी आमची सेवा करून घ्यावी आणि लोकांना आमच्याकडनं असाच आनंद मिळावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. किती छान. एक असं बघायला मिळालं व्यक्तिमत्व की संगीत साधनेमध्ये व्यस्त असलेलं आणि खूप छान रीतीनं आपल्याकडं जे आहे, जी ज्ञान संपादनाची कला आहे ती ज्ञानदानामध्ये आविष्कृत करण्याचं सौभाग्य हे प्रत्येकालाच आत्मसात करून घ्यावं लागतं. तर असं हे उभय दाम्पत्य आपल्या बार्शी शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून अखंडित संगीत सेवेमध्ये कार्यरत आहे. आणि खरोखरच हे संगीत ही कलाच एवढी मोठी आहे की जी माणसाला तर एकमेकांशी जोडतेच, पण आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याचं एकमेव अदृश्य असं माध्यम म्हणजे संगीत आहे. आणि या श्रावण मासाच्या पुण्यपर्व कालामध्ये आपण अशा एक कलामध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तिमत्वाची आपल्या या सखी सम्राज्ञीमध्ये मुलाखत घेतलेली आहे. खरोखरच मॅडम तुम्ही इथे येऊन खूप छान आमच्याशी संवाद साधलात. आपल्या मिळून साऱ्या जणीमधल्या सौ तृप्ती गदगी आहेत, त्या स्वतः हे सुंदर गजरे बनवतात ज्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. त्यांच्याकडून हे भेट तुम्हाला. आणि खूप छान संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक मला इथे येऊन तुम्ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे पण सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.